आज लाडू पहाटे 3ला उठली होती आणि तिला झोपवता झोपवता 6 केव्हा वाजले समजलंच नाही आणि ती मांडीवरती झोपून गेली। त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मला स्वयंपाक करायचा होता, पण त्या अगोदर पप्पा आज सकाळीच बाजारातून भाजीपाला घेऊन आले होते। त्याच्यामुळे म्हणलं अगोदर ते सगळं नीट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं। मग ते सगळं अरेंज केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं। त्याच्यानंतर स्वयंपाकाला चालू केलं। तर आज मी बनवलं होतं काळ्या मसाल्याचा बटाटा। कोणाकोणाला अशा काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात कमेंट करून नक्की सांगा। आणि त्यानंतर आज मी भाजीसोबत भाकरच करणार होते। भाकरी बनवून घेतल्या पटपट। कोण कोण असं माझ्यासारखं एका हातानेच भाकरी थापतं? मी अजून ट्राय केलं नाही 2 हाताने थापायला। मला अशीच परफेक्ट माझी भाकर बनवून जाते, त्यामुळे मी अशीच भाकरी करत असते। तर माझे भाकरीसुद्धा बनवून झाले होते आणि त्यानंतर मी हे काल कैरीचं लोणचं बनवलं होतं यूट्यूबला पाहून। तर कसं झालं आहे नक्की सांगा। तोपर्यंत लाडूसुद्धा उठली होती, मग तिला घेतलं थोडा वेळ। यांना आज उपवास होता त्यामुळे चिप्स तळून घेतले आणि खिचडीसुद्धा बनवली होती। त्याच्यानंतर आता रात्री मला मटकीची भाजी बनवायची होती, तर मी मटकीची भाजी बनवून घेतली आणि किचन साफ करून घेतला। आणि रात्रीच्या भाकरी आम्ही बाहेरच बनवणार होतो। आज आई आणि मी दोघींनी मिळून भाकरी बनवल्या होत्या। त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून बाहेर अंगणातच जेवण केलं रात्रीचं। असं मोकळ्या हवेमध्ये जेवण करायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा। आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।